तर पुणे पोलिसांची विनंती आता जरांगेंकडून मान्य करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या विनंतीनंतर पुण्यातील दिंडीचा मार्ग बदलणार असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। तर खरं तर पुणे पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती केली होती आणि तीच विनंती सध्या जरांगेंनी मान्य केल्याचं दिसतंय आणि पोलिसांच्या विनंतीनंतर पुण्यातील दिंडीचा मार्ग बदलणार असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर मनोज जरांगे पाटील यांची पायी दिंडी सध्या पुण्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे। त्यांच्या पायी दिंडीचा आजचा 5वा दिवस आहे आणि पुणे पोलिसांनी त्यांना विनंती केली होती। खरं तर मार्ग बदलण्याची त्यांनी विनंती केली होती आणि तीच विनंती सध्या जरांगेंनी मान्य केल्याचं दिसतंय। पुणे पोलिसांची विनंती जरांगेकडून मान्य झालेली आहे आणि पोलिसांच्या विनंतीनंतर पुण्यातील दिंडीचा मार्ग बदलणार असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। पुणे पोलिसांची विनंती जरांगेंनी सध्या मान्य केल्याचं दिसतंय। तर पोलिसांनी विनंती केली होती, मार्ग बदलण्याची विनंती केली होती आणि तीच विनंती सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केलेली आहे आणि या दिंडीचा मार्ग आता बदलण्यात येणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीचा आजचा 5वा दिवस आहे। आज त्यांची ही पायी दिंडी पुण्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं सध्या मराठा बांधव या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पुण्यामध्ये सध्या सुरू आहे। पुणेकरांनी सुद्धा मनोज जरांगेंचं जंगी स्वागत केलेलं आहे। ठिकठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। पुणे शहर सुद्धा भगवेमय झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि जी विनंती होती ती जरांगेंनी मान्य केलेली आहे। पुणे पोलिसांनी विनंती जरांगेंनी मान्य केली आहे। चल चल तर आपण सध्या पाहतोय ही दृश्य पुण्यामधली आहे, ज्या ठिकाणी पुणेकरांनी मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। शाल घालून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहे। तर आताची सध्याची अपडेट आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली होती, मार्ग बदलण्याची विनंती केली होती। तीच विनंती आता मनोज जरांगे यांनी मान्य केल्याचं दिसतंय आणि पोलिसांच्या आता विनंतीनं स्वतः जरांगे पाटील माझ्या सोबत आहेत। पाटील साहेब, तुम्हाला पोलीस भेटायला आले, त्यांनी काय विनंती केली पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी? ते सकाळी आले होते, आता आलेच पण सकाळी पण आले होते। ते म्हणले तिथं हॉस्पिटल येत आहे, 2-3 आहेत मोठाले, पेशंटची गैरसोय होईल, पब्लिक लय मोठी, रूट बदलेला तर चालन का? मी जर म्हणून मग ते म्हणले तुम्ही आम्हाला असले तर ठीक, नाही तर मग इकडून बंदोबस्त लावतो आम्ही तुमच्या रूटवरच। अरे पण काही माणुसकी जिवंत आहे का नाही? माणुसकीचा विचार करून तुम्ही आता शहराच्या बाहेरून आपला मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतलाय का? नाही घ्या असं मला म्हणायचं आहे की हे बघा, कधीतरी सकारात्मक असला पाहिजे माणूस। हमेशाच आडमोठ्या भूमिका आणि मी आडमोठ्या भूमिकेतून मोडत नाही। आपलंच कोणी घरातलं जर ॲडमिट असलं तर मग किती जीव जळण आपला। दुसऱ्यानं असं केलं, बारीक लेकरं येतं, वयोवृद्ध येतं, ॲक्सिडेंट झालं, एखादं मेलं तर मग काय? म्हणून मी म्हणलं बाबा तसं काय नाही, आम्हाला काय पुणे शहरात हिंडून विदूषकपणा नाही करायचा। मला पुण्यातले माहीत नाही मार्ग, या आम्हाला मार्ग माहीत होते म्हणून आम्ही असं दिले टाकू। तिकडे नेमके दवाखाने निघाले, आम्हाला जायचं मुंबईला। तुम्ही कुंकुणाने आहेत, चिंचवडला नाही, चिंचवडला कार्यक्रम आहे आणि मध्ये 2-3 हुकते ना, आता 2 हुकतील, जगताप डेअरीचा आणि डांगे चौकात। तर त्यांना माझी पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मायबापा तुम्ही व्यवस्था केली असेल, परंतु त्या पेशंटच्या कारणास्तव आपण ते रूट मनाने आपणच बदलेला, त्यांनी बदलेला फेदलेला काय। आणि मग मला तसं आड चाललं ना, मग मी मुद्दाम जात असतो, उलटे खोपडीच आहे। आपल्याला त्यांनी बिचाऱ्यांनी विनंती केली, त्यांच्या शब्दाला मोठ्यापणानं लगेच मान देऊन टाकला, तुम्हाला जिकडून नाही तिकडून न्या म्हणलं। त्यांची मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही तयारी केली असेल समाजासाठी, आम्हाला पोरं म्हणून माफ करा। ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्या दिवशी 2 ते 3 कार्यक्रम जे हुकलेत ना, त्या तिन्ही कार्यक्रमाला अख्खा दिवस देईल आणि पुऱ्या महाराष्ट्रातले बांधव सुद्धा आपल्या सन्मानासाठी
आपण आता आम्हाला समजून घेतलं म्हणून वेळ दिला. मात्र कारण खरं हेच आहे की ते हॉस्पिटल तिथून आल्यामुळं त्रास होऊ नये आणि माणुसकी जिवंत ठेवली आणि मराठी कधीच आडमोठ्या भूमिकेत जात नाहीत. दुसऱ्यांचं वाटोळं व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं या भूमिकेत मराठा समाज कधीच नाही. मराठा समाजाचा सरळ उद्देश आहे की जर पेशंटला त्रास होणार असलं तर का जायचं तिथून? त्यात काय हट्टीपणा एवढा तिथूनच जायचं? तिथं काय आहे? तिथं काय आरक्षण ठेवलं आहे का? मुंबईला जायचं, कुठं जायचं? मुंबईला जायचं आणि आम्ही जाणार. विभागीय आयुक्तांकडून देखील तुमच्यासोबत चर्चा झाली अशी माहिती आहे. त्यांचं काय म्हणणं होतं, ते काय म्हणाले, तुम्हाला काही विनंती त्यांनी केली का? नाही, माहितीचे काय कारण आहे तुम्हाला? मीच म्हणलोय याल ते म्हणून रात्री 4:30 वाजता पाठव मुख्यमंत्री साहेबांकडून. काय करायचं, कसं करायचं म्हणलं, हायदा मागणं टांग. 54 लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र द्यायचे, 54 लाखांच्या परिवाराला द्यायचे आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा. आज कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आहे. कोर्टात मराठा आरक्षणाच्या संदर्भानं क्युरेटिव्ह पिटिशनवर चर्चा होणार आहे, निकाल येणार आहे. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? न्यायालयाच्या बद्दल मी बोलणार नाही. न्यायालयाचा सन्मान करतो आम्ही. न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठ्यांचं आरक्षण रद्द केलं. त्यावेळेस मराठ्यांनी निर्णयाचं स्वागत केलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जो विषय सुरू आहे त्याविषयी बोलणं उचित नाही. निर्णय येईल त्यावेळेस बोलू. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सोलापूर इकडचे सगळे लोक आज पुण्यातून तुमच्या मुंबईच्या प्रवासात सोबत आहेत. तुम्हाला कल्पना आहे, मागे पुढे जर गर्दी बघताय. आम्ही एका बिल्डिंगवर गेलो 20व्या मजल्यावर, तिथून गर्दी बघितली, तुफान गर्दी आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद असं वाटतं का तुम्हाला? बस मला हेच ऐकायचं होतं. पुढारी चालनाच्या माध्यमातून त्याची पुष्टी झाली. हा मला दिसनाच किती घे. कारण आम्ही गेलो 20व्या मजल्यावर मागे एका बिल्डिंगवर, तिथून जिथपर्यंत मागे बघतोय तिथपर्यंत गर्दीच आहे. खरंच तुमचं कौतुक आहे चॅनलचं की आम्हाला हॉकी टाकी ऐकायला मिळायचं. मागं 17 किलोमीटर आहे, पुढं 6 किलोमीटर आहे आणि आम्हाला दिसना काय व्हायना लांब किती घे. आता पुष्टी झाली की खरंच समाज इतका आलाय की माझ्याकडं नाही. मी या जातीत जन्मलो ना, मला या जातीत स्वाभिमान वाटायला लागला. मी या जातीत जन्म गेला. ही जात लोक म्हणत होते एक येत नाही खेकडे होणी एकामेकाला उडीत. मला गर्व वाटतो या जातीचा. माझी जात एका फटक्यास एक आली आणि सगळ्याच्या थोबाडं बंद करून टाकले बोलायचे. दुसऱ्यांदा मराठ्यांनी पुन्हा रेकॉर्ड केला इतक्या ताकदीनं. एकदा अंतरवालीला आले, आता करोडोत पुन्हा मुंबईकडे निघाले. खरंच मी नशिबाने की या जातीला मी मायबाप मानलं आणि मला त्यांनी मुलगा मानलंय आणि आमचं दोघांचं अतूट नातं आज मराठा आरक्षणाच्या लढाई जिंकायला निघालं. तुम्ही म्हणलात कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातले लोक, जे लोक आलेत 26ला म्हणजे मराठवाडा गोदापट्टा तर होताच, आता इकडचेही लोक आले असं म्हणायचं. तसं नाही म्हणायचं मला. मी हे तर आलेच, तुम्ही म्हणलेत ते. पण 26 तारखेला पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मुंबई मराठेच घरी राहणार नाही. 26ला पुरे मुंबई कोपऱ्यात गल्ली गल्लीत मुंबईचे आणि मराठेच मराठी. मोजा म्हणा कोणा तरी मोजत होते एकाला मराठी 3 लाख आहे का 2 लाख आहे मोजा म्हणत होते. तो कागद घेऊन बस हल्ली पुलावर भरा हे काय शिट्टी घेऊन RTO साहेबासारखी आणि बस मोजीत 3 लाख येणार आहे 3 करोड येणार. आपण बघतोय अशा पद्धतीनं ही प्रचंड गर्दी आहे. गळ्यात भगवा, डोक्यावर भगवा, खांद्यावर भगवा अशा पद्धतीची गर्दी आहे. आणि ही सगळी गर्दी जेव्हा आपण बघतोय ही मुंबईच्या दिशेनं चाललेली आहे आणि जरांगे पाटील मोठी जी गर्दी आहे ती घेऊन मुंबईला निघालेली आहे. कॅमेरा पर्सन ललितसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.